नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय खूप साधा वाटेल, पण अनेक भक्तांनी अनुभवातून सांगितलेला आहे. हा कलश ठेवल्यावर 3 दिवसात बदल दिसतो. हे वाक्य फक्त आकर्षक शीर्षक नाही, तर श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचा अनुभव आहे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजा. कलशात स्वतःहून जादू नसते. बदल घडवणारी शक्ती म्हणजे तुमची भावना, तुमचा विश्वास, तुमचे शुद्ध मन आणि स्वामींवरची निष्ठा. पण जेव्हा या श्रद्धेला योग्य पद्धतीची जोड मिळते, तेव्हा घरात वातावरण बदलू लागते. मन शांत होते, अडथळे हलके वाटतात आणि कृपेचा मार्ग खुला होतो. आता हा कलश कोणता? तर तांब्याचा, पितळेचा किंवा स्वच्छ मातीचा कलश घ्या. तो नवीन असेल तर उत्तम, नसेल तर पूर्ण स्वच्छ धुवून वापरा. पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. शक्य असल्यास गुरुवार, सोमवार किंवा पौर्णिमा हा दिवस निवडा. पण जर तातडीने करायचे असेल तर कोणत्याही शुभ सकाळी सुरू करू शकता. आता त्या कलशात स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर गंगाजलाचे काही थेंब टाका. त्यात थोडे अक्षत म्हणजे तांदूळ, एक छोटी वेलची, 1 लवंग, 2 तुळशीची पाने किंवा 1 बेलपत्र. भावना ठेवून टाका. काही जण विचारतात, हे का टाकायचे? कारण या वस्तू प्रतीक आहेत. शुद्धता, समृद्धी, सुगंध, सात्विकता आणि देवकृपेचे. त्यानंतर कलशाच्या वरती 5 किंवा 7 आंब्याची पाने ठेवा. जर उपलब्ध नसतील तर स्वच्छ पानं चालतील, पण भावना महत्वाची. त्यावर नारळ ठेवा. नारळावर हळद कुंकू लावा. कलशाच्या बाहेर स्वस्तिक काढा. आता देवघरात किंवा घराच्या ईशान्य दिशेला लाल, पिवळ्या किंवा पांढऱ्या कपड्यावर तो कलश स्थापित करा. स्थापना करताना मनात स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि डोळे मिटून एवढे म्हणा, स्वामी, आमच्या घरात शांती, समाधान, आरोग्य आणि सद्बुद्धी राहू द्या. एवढी साधी प्रार्थना पुरेशी आहे. आता प्रश्न येतो, 3 दिवसात बदल कसा दिसतो? पहिला बदल बाहेर नाही, आत होतो. पहिल्याच दिवशी मनात हलकेपणा जाणवतो. घरातली बेचैनी थोडी कमी वाटते. जो सतत तणावात असतो त्याला अनामिक शांतता जाणवते. काही जण म्हणतात, घरात हवा वेगळी वाटू लागते. कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेने काही करता तेव्हा मनाची दिशा बदलते. दुसऱ्या दिवशी घरातले वाद कमी होतात. संवाद मऊ होतो. लहान सहान गोष्टींवरून भांडण थांबते. ज्यांच्या घरात सतत अस्वस्थता असते त्यांना हा फरक पटकन जाणवतो. तिसऱ्या दिवशी काही ना काही अडलेले काम हरू लागते. एखादा फोन येतो, एखादी चांगली बातमी मिळते. मनात नवीन आशा निर्माण होते. चिंता कमी वाटते. आता इथं एक गोष्ट समजून घ्या. हे सर्व चमत्कार म्हणून पाहू नका. हे कृपेने उघडलेले मार्ग आहेत. स्वामी हात धरतात, पण चालायचे आपल्यालाच असते. काही भक्त सांगतात की 3 दिवसात नोकरीची बातमी आली. काही म्हणतात घरातले तणाव कमी झाले. काहींना झोप सुधारली, तर काहींना अचानक योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळाली. आता हा उपाय करताना कोणत्या चुका टाळायच्या? पहिली चूक, फक्त प्रयोग म्हणून करू नका. बघूया खरंय का, या भावनेनं केले तर परिणाम कमी होतो. दुसरी चूक, स्थापना करून विसरू नका. रोज सकाळी 1 अगरबत्ती, 1 नमस्कार आणि स्वामींचं नाव घ्या. तिसरी चूक, घरात नकारात्मक भाषा वापरू नका. सतत शिवीगाळ, तक्रारी, दोषारोप सुरू असतील तर ऊर्जा विस्कळीत राहते. चौथी चूक, कलश घाण होऊ देऊ नका. तो स्वच्छ, सन्मानानं ठेवावा. पाणी रोज बदलावे किंवा किमान 3ऱ्या दिवशी बदलावे. काही जण विचारतात, किती दिवस ठेवायचा? 3 दिवस किमान ठेवा. नंतर 7, 11 किंवा 21 दिवस ठेवू शकता.
श्रद्धेनुसार ठेवा. पाणी बदलताना ते झाडांना घाला किंवा स्वच्छ ठिकाणी विसर्जित करा. आता एका भक्ताचा अनुभव ऐका. एका कुटुंबात सतत भांडणं, आर्थिक ताण आणि मुलांच्या अभ्यासाची चिंता होती. त्यांनी गुरुवारी हा कलश ठेवला. पहिल्या दिवशी काही विशेष नाही वाटले. दुसऱ्या दिवशी नवरा बायको जे अनेक दिवस बोलणं बंद होते ते शांतपणे सुरू झाले. तिसऱ्या दिवशी ज्या पैशांची अपेक्षा नव्हती ते अडकलेले पैसे परत आले. त्यांनी सांगितले, कलशानं पैसे दिले नाहीत, पण घरातली अडलेली ऊर्जा हल्ली. दुसरा अनुभव. एका व्यक्तीला रात्री झोप लागत नव्हती. मनात भीती, काळजी, नकारात्मक विचार. त्यांनी स्वामी नामजप आणि कलश स्थापना सुरू केली. 3 दिवसांनी झोप व्यवस्थित लागायला सुरुवात झाली. कारण काय? मनाला आधार मिळाला, श्रद्धा मिळाली. आता काहींना प्रश्न पडतो, जर बदल दिसला नाही तर नाराज होऊ नका. देव हा मशीन नाही. आज केले आणि उद्या ऑर्डर डिलिव्हर झाली असे नसते. कधी बदल बाहेर दिसतो, कधी आत दिसतो, कधी वेळ लागतो. पण श्रद्धेने केलेले काहीच वाया जात नाही. स्वामी कृपा नेहमी योग्य वेळी फळ देते. म्हणून तुलना करू नका. त्यांना झाले, मला का नाही? प्रत्येकाची परीक्षा, वेळ आणि मार्ग वेगळा असतो. काही जण म्हणतात, आमच्याकडे मोठे देवघर नाही. काही हरकत नाही. घरात स्वच्छ कोपरा असला तरी पुरे. काही म्हणतात, नारळ नाही मिळाला. हरकत नाही. जे उपलब्ध आहे ते प्रेमानं करा. देवाला वस्तू नाही, भावना प्रिय असते. पण शक्य तितकी शिस्त आणि स्वच्छता ठेवा. आता या उपायासोबत एक गोष्ट जरूर करा. रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. जर वेळ नसेल तर 11 वेळा करा, पण रोज करा. जप म्हणजे मनाला दिशा देणे. जपामुळे तुमच्या विचारांची धावपळ कमी होते, मनात स्थैर्य येते, निर्णय चांगले होतात आणि अनेकदा आपल्याला वाटते चमत्कार झाला, पण प्रत्यक्षात आपण योग्य दिशेने वागू लागलेलो असतो. कलश हे त्या भावनेचे केंद्र बनते. घरात पाहिले की स्वामींची आठवण होते. आठवण झाली की जप होतो. जप झाला की मन शांत होते. मन शांत झाले की समस्या हाताळता येतात. समस्या हाताळल्या की जीवन बदलते. म्हणून हा उपाय बाह्य नसून आंतरिक आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट. कलश ठेवून दुसऱ्याचे वाईट मागू नका. कुणाचा हेवा करू नका. माझं होऊ दे आणि दुसऱ्याचं बिघडू दे हा भाव असेल तर कृपा अडते. स्वामींचा मार्ग विशाल आहे. तिथे दया, संयम, सेवा आणि सद्भावना लागते. शक्य असल्यास या 3 दिवसात एखाद्या गरजूंना अन्न द्या. पक्ष्यांना दाणे टाका. वृद्धांना मदत करा. कुणाशी गोड बोला. सेवा हीच खरी पूजा आहे. तुम्ही पाहाल, घरात वेगळी ऊब निर्माण होते. काही जणांना या दिवसात स्वामींची स्वप्नात आठवण येते. काहींना मनात नवी उमेद मिळते. काहींना अचानक योग्य माणसे भेटतात. हे सारे योगायोग नाहीत असे अनेक भक्त मानतात. पण मी पुन्हा सांगतो, अंधश्रद्धा नको. अनुभव घ्या. शांत मनाने करा. निरीक्षण करा आणि बदल जाणवा. जर तुमच्या घरात सतत उदासी असेल, अनामिक भीती असेल, ताण असेल, पैशांवरून वाद असतील, मन लागत नसेल, तर हा साधा उपाय एकदा नक्की करून पहा. फार खर्च नाही, कठीण विधी नाही, मोठे नियम नाहीत. फक्त स्वच्छता, श्रद्धा आणि सातत्य. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामींना हाक. कारण भक्त जेव्हा मनापासून हाक मारतो तेव्हा उत्तर कधी ना कधी मिळतेच. आज निर्णय घ्या. उद्या सकाळी उठून घर स्वच्छ करा. एक कलश तयार करा. स्वामींचे नाव घ्या आणि स्थापना करा. मग 3 दिवस शांतपणे निरीक्षण करा. घरात बोलण्यात बदल होतो का? मनात हलकेपणा येतो का? झोप सुधारते का? कामांना गती येते का? विचार सकारात्मक होतात का? हे पहा. बदल छोटा असेल तरी त्याची कदर करा. कारण मोठे बदल नेहमी छोट्या सुरुवातीनंच येतात. शेवटी एवढंच म्हणेन,
कलश हा निमित्त आहे, कृपा ही शक्ती आहे आणि श्रद्धा हा पूल आहे. तो पूल बांधा, स्वामींवर विश्वास ठेवा, रोज नाम घ्या, संयम ठेवा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.